की माझ्यावर कुठेतरी 10-15 आणखी केसेस करायच्या आणि तडीपाडीचा ऑर्डर काढायचा. गृहमंत्री साहेब स्वप्न बघायचं कमी करा. गृहमंत्री स्वतःला समजा जास्त त्यांना वाटतं मी सुप्रीम कोर्टाच्याही पुढचा आहे, मी कोणावर अन्याय करू शकतो, मला ही सत्ता जरी मराठ्यांनी दिली असली तरीही मी मराठ्यांच्या विरोधाचा गैरवापर करून मराठी संपू शकतो. कारण त्यांचा अजेंडाच असा आहे की मोठी जात संपवायची. देशातल्या मोठ्या जाती मोजून बघा तुम्ही. शक्यतो यांनी मोठ्या जाती पायाखाली दाबण्याचा प्रयत्न केला. वरती हल्ला केला गेला. तो मराठा तरुण आहे अशा पद्धतीने सांगितलं गेलंय. प्रणिती शिंदेवरती हल्ला केला गेला. तो मराठा तरुण आहे आणि आरक्षणाच्याच नैराश्यात हल्ला केला तसं सांगितलं जाते. कसं पाहता याकडे? मला माहिती नाही याबद्दलचं काय कोणाचं आहे काय याबद्दलचं. हल्ल्याचं समर्थन करण्याचं काही कारण पण नाही, परंतु आता तो कोणाचा आहे काय प्रकरण काय हेही माहित नाही. मला याबद्दल अधिकृत काहीच माहिती नाही. हल्ला करण्याचं तर समर्थन करणारच नाही, पण विषय काय आहे कशासाठी झाला हे काहीच माहित नाही कोणाला. त्याचं मूळ कारणही माहित नाही. नुसता मराठा असला म्हणून त्याला द्वेष देणं हेही बरोबर नाही. त्याने काय केलंय काय घडलंय मला त्याच्याबद्दल कसलंच माहिती नाही, पण हल्ल्याचं समर्थन नाही. पण विनाकारण मराठ्याचं आहे म्हणून काही वेगळंही असू शकतं, प्रकरण काही वेगळंही असू शकतं. मला याच्याबद्दल माहितच नाही, मी उत्तर तरी काय देऊ. परळीमध्ये परवानगी दिल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी बैठक घेतली, मात्र त्यावर 27 जणांवरती गुन्हे दाखल केले गेले. जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केलं म्हणून गुन्हे दाखल केले गेले. मात्र दुसरीकडे राजकीय जे नेते आहेत द्वेष शेवटी गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना हेच घडून आणायचे, परंतु त्यांच्या लक्षात येत नाही आणखी सुद्धा त्याला मी काय करू. परळी सारख्या ठिकाणी जर 1,90,000 लोक जर येत असले, 90,000 1 लाख, तर जरा शहाणपणाची आणखी तरी भूमिका जर दोघांनी गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी घेतलं तर बरं होईल. जास्त आता 900 एकरमध्ये पुन्हा दिसत काय होतंय. एवढ्या द्वेष असणं कामाचा नाही. गृहमंत्र्यांना एवढ्या द्वेष असणं कामाचं नाही. मला तर रात्री अशी माहिती मिळाली, मी आज बीडनगरीतून सांगतो की माझ्यावर कुठेतरी 10-15 आणखी केसेस करायच्या आणि तडीपाडीचा ऑर्डर काढायचा. गृहमंत्री साहेब स्वप्न बघायचं कमी करा. माझी तडीपाडीची ऑर्डर काढायची, क्लिप व्हायरल करायच्या, हे थोडंसं स्वप्न कमी बघायचं शिका. मराठाचा विरोधात गेला आता इतर समाजाच्या विरोधात चाललाय. रात्री संभाजीनगरला बाकीच्या समाजाचे लोक माझ्याकडे आले होते. मी 24 ला ओपन करतो सगळे. काय इतकाच चांगला नाही. पुढे सभा घेतल्या बैठका घेतल्या म्हणून महाराष्ट्रातलं सगळ्यात बेस्ट उदाहरण आहे गृहमंत्र्यांसाठी आणि मुख्यमंत्र्यांसाठी. परळीच्या ठिकाणी जर 90,000 किंवा 1 लाखांची बैठक होणार असली तर ही तुमच्यासाठी खूप मोठा संकेत हे समजून घ्या. सुरुवातीला म्हणजे कोर्टाचा अवमान करणे. गृहमंत्री स्वतःला समजा जास्त त्यांना वाटतं मी सुप्रीम कोर्टाच्याही पुढचा आहे, मी कोणावर अन्याय करू शकतो, मला ही सत्ता जरी मराठ्यांनी दिली असली तरीही मी मराठ्यांच्या विरोधाचा गैरवापर करून मराठी संपू शकतो. कारण त्यांचा अजेंडाच असा आहे की मोठी जात संपवायची. देशातल्या मोठ्या जाती मोजून बघा तुम्ही. शक्यतो यांनी मोठ्या जाती पायाखाली दाबण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना हे माहित नाही एकदा जर मोठ्या जाती एकत्र